आज आपण खूप छान स्नॅक्स बनवणार आहोत, जे तुम्ही चहासोबत खाऊ शकता. आणि याची रेसिपी खूप इझी आहे बनवायला. चला तर मग रेसिपी पाहूया. यासाठी लागणारं साहित्य म्हणजे रवा, तेल, मीठ, लाल तिखट आणि आमचूर पावडर. तर सर्वात पहिले रव्यामध्ये थोडंसं तेल, मीठ आणि आवश्यक तेवढं पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचे. मग ते मळलेलं पीठ एक 5 ते 10 मिनिट चांगलं भिजू द्यायचे. मग ते भिजल्यानंतर त्याची एक पातळ चपाती लाटून घ्यायची आणि त्या लाटलेल्या चपातीचे नंतर छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा काप पाडून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये करू शकता. मी इथे त्रिकोणीच ठेवलेले आहेत. मग त्यानंतर एका कढईत तेल गरम करून ते कापलेले तुकडे छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि यानंतर तळून झाल्यानंतर यावरती मसाला लावायचा आहे. तर हा मसाला कसा बनवला आहे, एका वाटीत लाल तिखट, आमचूर पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ एकत्र करायचे आणि ते तळलेले तुकडे आहेत त्यावरती तो मसाला टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही आता फोटोमध्ये पाहू शकता, हे खूपच टेस्टी दिसत आहेत. तर हे चहासोबत सर्व करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपले कुरकुरे स्नॅक्स तयार आहे. थँक्यू.